महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यस्थी करणार आहेत। नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला गुजरातच्या वनतारा इथून परत आणण्याच्या मागणीनं आता कोल्हापूरमधून जोर धरलाय आणि याच संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावरती आज एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली। त्यात हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जाणार असल्याचं आश्वासन देण्यात आलंय। महत्वपूर्ण घडामोड आज त्या ठिकाणी घडली। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी राज्य शासन म्हणून यामध्ये पार्टी होण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। याच्यापूर्वी पेटा ही एक पार्टी होती आणि मठ ही एक पार्टी होती, पण आता मठाबरोबर महाराष्ट्र शासन सुद्धा याच्यामध्ये पार्टी होईल। आणि जे पेटाला तक्रारीमध्ये आहे की याच्यासाठी एन्क्लोजर किंवा त्याचे हेल्थ रिझनसाठी त्यांनी त्या ठिकाणी हाय पॉवर कमिटीकडे मागण्या केल्या होत्या, ह्या सगळ्या फॅसिलिटीज राज्य शासनाच्या वतीनं उभ्या करण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतलाय की जेणेकरून त्याचं संवर्धन, सांगोपन आणि त्याच्यावर योग्य ते उपचार खऱ्या अर्थानं होण्याच्या दृष्टिकोनातनं ते हा निर्णय झाला। मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये आपण पूर्ण सहयोग प्रदान करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता त्यांच्यावरती विश्वास आहे, बघूयात त्यांनी कशा पद्धतीने आपल्याला सहयोग करतील। वकिलांच्या बरोबर चर्चा करून त्यांनी योग्य तो मार्ग निघेल। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी काय म्हटलंय पाहतोय आपण। 34 वर्षांपासून हत्तीण नांदणी मठात आहे, हत्तीण परत आली पाहिजे अशी सगळ्यांचीच इच्छा आहे। मठानं एक याचिका दाखल करावी, राज्य सरकार सुद्धा एक याचिका दाखल करणार आहे। राज्य सरकार पूर्ण ताकदीनं नांदणी मठासोबत आहे। हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांचं एक पथक तयार केलं जाणार आहे। तर रेस्क्यू सेंटर आहाराबाबत सुद्धा सरकार याचिकेमध्ये कोर्टाला आश्वस्त करेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।